कहाँ तक जा रहे हो आप? हाँ गाडी थांबलेली भावानी गाडी थांबवली आपल्यासाठी लय भारी वाटतंय भावा चलतोय बाय बाय आणि त्यांच्याकडे बोचका बघा केवढा मोठा आहे तरी पण ते बाईकवर मला घेऊन चाललेत जय श्री महाकाल मित्रांनो मी विपुल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा टाइम टू ट्रॅव्हल मध्ये आणि आपण केदारनाथ यात्रेनंतर आता आपण निघालेलो आहे नेपाळच्या टूर साठी आणि हे बघा हे बाहेरचा हायवेवर आलोय आपण ठाणे हायवे आहे इकडे समोर आग्रा डायरेक्ट दिल्लीला जातो हा रस्ता तर आपण आता ह्या रस्त्यावरनं लिफ्ट वगैरे घेणार आहे आणि फुल ॲडव्हेंचर होणार आहे आपल्याला पुढं काय होणार आहे ते पण नाही माहिती पुढं कुठं राहणार आहोत कोणती गाडी भेटणार आहे आपल्याला हे सर्व आता आपल्याला बघायला भेटणार आहे माझ्या या ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये ही जर्नी आपली 3000 किलोमीटर प्लस असणार आहे तर ह्या जर्नीमध्ये आपल्याला नेपाळमध्ये मुक्तिनाथ पशुपतीनाथ हे करायचं आहे जर्नी चालू झाल्यावर हा तर काय मला भेटतो हे ठाणे हायवे आहे म्हणजे इकडं आग्रा हायवे त्या आग्रा हायवेवर आपण चाललेलं आहे इथून लिफ्ट वगैरे घेत आपण डायरेक्ट जाणार आहे 3000 किलोमीटर नेपाळ चला तर मित्रांनो आता आपण ह्या ट्रकवाल्या दादाला विचारूया आपल्याला पुढपर्यंत सोडणार आहेत की नाही ते कारण की पहिली लिफ्ट घेताना जरा मनात भीती पण असते जरा कसा लिफ्ट घ्यायची काय घ्यायची एकदा सुरुवात झाली तर काय वाटत नाही पण सुरुवातीला जरा प्रॉब्लेमच होतो तर बघूया आणि हो आपला भाव आहे दर टायमाला भेटतो इथं आणि निघूया आता आपण इथून डायरेक्ट 3000 प्लस किलोमीटर डायरेक्ट नेपाळ मुक्तिनाथ चलतोय बाय बाय चला तर आपल्याला ठाण्यातनं ह्या काकांनी तिथं बायपास पर्यंत सोडणार आहेत आणि तिथून आपण पुढं नेपाळचे सफरमध्ये निघालेलं आहे पहिली लिफ्ट ह्या काकांनी दिलेली आहे आपल्याला भेटूयात असंच पुढं नवीन नवीन ॲडव्हेंचर होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कैसा है ये सफर मंजिलों की न है कोई खबर चला तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे नेपाळसाठी आणि ऊन एवढं बेकार लागतंय ना काय भाव सांगू नुसता हात बीत जळतायत आणि त्या उन्हाच्या कडाकीमध्ये आपल्याला भावाने एकदम थंडगार उसाचा रस पाजला आणि लय भारी वाटलं भावानं आता आपण नाही म्हटलं तरी कल्याण बायपास मध्ये आलेलं आहे आपण आणि आता इथून आपण डायरेक्ट मोठी लिफ्ट घेऊया समोरून चला तर मित्रांनो आता आपण हायवेवर आलेलो आहे आणि आता गाडीला हातबीत टाकून थांबून बघूया काय म्हणतोय ट्रक बिक भेटतात मोठे मोठे तर त्यांना थांबूया आपण एक गाडी थांबलेली आहे भावानी गाडी थांबवली आपल्यासाठी लय भारी वाटतंय भावाने लय भारी गाडी थांबले बघूया आपण कुठपर्यंत जाते दादा त्याला विचारूया दादा कहाँ तक जा रहे हो आप हाँ अब ऐसे वो हिसाब से नहीं बना रहा हूँ तर मित्रांनो आता आपल्याला एक लिफ्ट भेटलेली आहे इथून नाही म्हटलं थोडंसं पुढे जाणार आहे कल्याण बायपास वर आहे तरी ह्या दादाने आपल्याला लिफ्ट दिले थँक्यू दादा ओके आणि काय रस्ता असं आहे भावानो लय भारी वाटतं असं लिफ्ट वगैरे भेटली चांगलं हेल्प करणारी लोक भरपूर भेटतात आपल्याला जर्नी मध्ये माझ्या शेवटपर्यंत राहावं कारण की आपण असंच लिफ्ट घेत जाणार आहेत आणि कुठं राहणार काय करणार हे सर्व तुम्हाला माझ्या जर्नी मध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय श्री महाकाल सा कहानियां तू रोशनी तू रंग है तू उड़ रही पतंग है बना है तू ढाले का सब आसमान है तू इस जमाने का चला तर ही आपली गाडी होती आपल्याला पडग्यापर्यंत सोडलाय तर भावानं पुढं बघा टोल नाका आहे आणि टोल नाक्यावरनं एक दुकान आहे तिथं आपण थांबलेलं आहे बराच टाइम एवढा ऊन आहे ना 30-35 सेल्सिअस ऊन आहे आणि एकदम कडक उन्हात ना भावानं गामट्या निघून जात आहे इथं बॅग ठेवले कांद्याचे
पुरी लंका पार झालेली आहे आणि हा रस्ता जातो नाशिक साईडला. आपली जर्नी काय अशी चालू आहे. आता नाही म्हटलं घरापासून आपण 50-60 किलोमीटर लांब आलेलं आहे. गुजर ऐसी राह से गुजर, जी उठे हर घड़ी हर पहर, सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, सफर. तर या भावाने आपल्याला आता निरा वगैरे दिलाय. लय भारी वाटलं. थँक्यू ना. थोडा सपोर्ट करना. आणि त्यांच्याकडे बोचका बघा केवढा मोठा आहे. तरी पण ते बाईक वर मला घेऊन चाललेत पुढपर्यंत जिथपर्यंत चाललेत है ना भाई. थँक्यू. हा सपोर्ट करना भाऊ को, थोड़ा सपोर्ट करना यार. Meet me in the afternoon, or meet me at twilight. Meet me at the same time the stars blink their eyes. Send me blank postcards from across the sea. Mail them. आता आपण काय थांबलेलं आहे. गाडी ही आपली इथं उभी आहे आणि आपण थांबलेलं आहे. इथून नाशिक नाही म्हटलं तरी 20-1 किलोमीटर मागे आहो आपण नाशिकपासून. आजचा स्टॉप मला वाटतं नाशिकलाच करावा लागेल. बघूया आता कुठपर्यंत पोहोचतोय, कसं काय होत आहे. गाडीवरनं जायचं म्हणजे लय डेंजर पोहोचायचे. आडाची काढा झाली. चला तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 व्हायला आलेत आणि आपण पोचलेलो आहे नाशिकमध्ये. आणि ह्यो वरचा हायवे आहे. आपल्याला त्या साईड वरतून जायचं होतं, पण आपण खालच्या साईडला त्या भावाने आपल्याला तिथं सोडला. त्याची फॅमिली त्या साईडला होती, तर त्याने आपल्याला तिथं सोडलं आहे. आणि आता आपण इथून बघूया पुढं कुठं जायचं, काय करायचं. आता संध्याकाळ तर झाले, आपल्याला पुढचा प्लॅनिंग पण नाही माहिती काय करायचं आहे. आणि इकडचं वातावरण बघा काय असं आहे एकदम. आणि ह्याच्या पुढं जो हायवे चालला आहे, पण इथं रस्त्यामुळे सर्व बंद आहे. भावानं काय करायचं आता तेच समजत नाही. पुरा डोक्याचा झाला आहे भाजीपाला. जगन्माता गौरी शशिधरती बने सदाशीर्वादानी. तर मित्रांनो, माझ्या समोर बघू शकताय तुम्ही पंचवटी नाशिक आणि महागोदावरी. बघा काय नजारे, खतरनाक नाही, एकदम जबरदस्त. चला तर मित्रांनो, असं एक मंदिर आहे हे बघा. आणि आपण इथं थांबलेलं आहे. ते दादा आहेत, त्यांना विचारून आपण इथं थांबलेलं आहे. बघूयात आज रात्री इथं काय होतं आहे की नाही, कारण की बाजूला पोलीस चौकीच आहे इथं. आणि आपण इथं आतमध्ये थांबलेलं आहे. 3 वर्ष अगोदर आपण याच मंदिरामध्ये थांबलो होतो आणि त्यानंतर आता आपण या मंदिरामध्ये थांबतो. बघूयात आता काय होतं आहे. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो, कारण की आता लय झोप आले. इथं टेंट वगैरे लावणार होतो, पण टेंट तर नाही लावत आहे. पुढे इथेच थांबतो आता.